होळी सणाच्या दिवसांमध्ये दरवर्षी मेळघाटात वर्षभरात देवाकडे केलेल्या मागणीची नवस फेडली जाते. आपापले श्रद्धेचे स्थान असणाऱ्या देवस्थानांना भेट देऊन मेळघाटवासी त्या ठिकाणी पूजा अर्चना करून आपले नवस फेडून आपल्या आराध्य दैवताकडून आशीर्वाद घेतात. मेळघाटातील सुप्रसिद्ध सैलानी बाबा यांच्या जुनापाणी येथील दर्गावर एक कुटुंब पूजेकरिता गेले असता एका इसमावर अस्वलीने प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीररित्या जखमी केल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार 20 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गोगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जुनापाणी बीटच्या जुनापाणी सैलानी बाबा दर्गावर बुलोरी गावातील कासदेकर कुटुंब पूजा करीत असताना रामचंद कासदेकर वय 50 वर्ष हा वनखंड क्रमांक 736 मध्ये गेला असता त्याच्यावर अस्वलीने प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीररित्या जखमी केल्याची गंभीर माहिती पसरताच दहशतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामचंद कासदेकर यांच्या मांडीवर आणि डोक्यावर अस्वलीने जबर मार करून त्याला गंभीररित्या जखमी केले आहे. कुटुंबियांच्या मदतीने रामचंद कासदेकरला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे जंगलातील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे आटल्यामुळे वन्य प्राणी पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करीत आहेत. अशाच प्रकारे भटकंती करणाऱ्या अस्वलीने रामचंदवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. रामचंद कासदेकर याच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इरफान शेख, डॉक्टर रजनीश काळे, योगेश बचले, श्याम बाखडे यांच्याद्वारे उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचाराकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. एका इसमावर अस्वलीने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती प्राप्त झाली होती. जखमी झालेल्या रामचंद कासदेकर याची धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन भेट घेतली असता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आले आहे. शासनाच्या वतीने जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य रामचंद कासदेकरला केले जाणार आहे, अशी माहिती दत्ता पवार वनपरिक्षेत्र अधिकारी ढाकणा यांनी दिली आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.